सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी झालेल्या घटनेचा व पोलीस प्रशासनाने केलेल्या हुकुमशाहीच्या निषेधार्थ कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी निषेध आंदोलन करत प्रशासन व पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांच्या निलंबनाची व जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या फेरनिवड करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली। या आंदोलनात शिंदे शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। बेकायदेशीर निवडी झालेल्या रद्द झाल्याच पाहिजे। बेकायदेशीर निवडी झालेल्या रद्द झाल्याच पाहिजे। सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यांदा मी सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी यांचा जाहीर निषेध करतो। तुषार दोशींचा घटनाक्रम पाहिला तर पहिल्यांदाच वादग्रस्त आहे। आंतरवाली सराट या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी लाठी हल्ला केला आणि मराठा समाजावर अत्याचार केला। त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं, पण तत्कालीन सरकारनं त्यावेळेस गृहमंत्री कोण असतील त्यांनी बडतर्फ न करता त्यांना सातारा जिल्हा देण्यात आला। आम्ही पहिलंच निवेदन दिलं होतं की हे तुषार दोशी हे गुन्हेगार आहेत, यांना सातारा जिल्ह्यामध्ये आणू नका, कारण यांचा घटनाक्रम बघा। तरी पण त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये मराठा समाजावर अन्याय करायला आणलं काय असा एक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला होता। आणि तसाच प्रत्यय आम्हाला परवाच्या झेडपीच्या इलेक्शन मध्ये आला। आमच्या मराठा समाजातील मंत्र्यांच्या वरती त्यांनी अत्याचार केला। मंत्री असताना त्यांना धक्काबुक्की केली आणि एका गुन्हेगारासारखं वागवण्यात आलं। पहिल्यांदा मी सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा समाजाच्या वतीनं तुषार दोशींचा जाहीर निषेध करतो आणि त्यांचे तुषार दोशींचं या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे। सर्व पक्षीयांच्या वतीनं या ठिकाणी मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो। पोलिसांनी यापुढे निष्पक्षपातीपणे भूमिका घेऊन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखावी, अन्यथा त्यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये शिवसेनेच्या पद्धतीनं त्या ठिकाणी योग्य पद्धतीचं उत्तर दिलं जाईल याची प्रशासनानं नोंद घ्यावी। तर परवाची जी गोष्ट घडली ती घाणेरडी पद्धतीची गोष्ट होती। एक तर मग निवडणूक घ्यायचीच कशाला, डायरेक्ट निकाल जाहीर करून टाकायचा। तर आम्ही चव्हाण साहेबांची समाधी गोमूत्रानं साफ करणार आम्ही पहिल्यांदा, कारण तिथं येऊन त्यांनी जे म्हणजे पुष्पचक्र अर्पण केले हे ऍक्च्युली यशवंत विचाराच्या विरोधातली सगळी लोक आहेत। तर आम्ही यशवंत विचाराची लोक आहेत, पहिल्यांदा चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन सर्व पक्ष कार्यकर्ते आम्ही जाऊन पहिली समाधी स्वच्छ करणार आहे आणि एकच मागणी करणार आहे की ही निवडणूक पुन्हा एकदा व्हावी, प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा याच्या पुढं ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।